सर्वसामान्य जनतेचे हक्काचे न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खटाव तालुक्यातील शेवटचे टोक म्हणून ओळखले जाणारे कलेडोन मंडलमध्ये महाराजस्व अभियान मान्य प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर व मान्य तहसीलदार बाईमाने यांच्या उपस्थित उत्साहामध्ये पार पडले. यावेळी कलेडोन गणाचे पंचायत समिती सदस्य प्रसाद जुगदर, कलेडोन मंडळाधिकारी प्रमोद इनामदार तसेच कलेडोन मंडळातील तरसवाडी गावच्या सरपंच रामाबाई तरसे, गारळेवाडीचे सरपंच अनिल गारळे, गारवडीचे सरपंच वंदना कोकरे, तरसवाडी गावचे सोसायटी चेअरमन सूर्यकांत विठोबा तरसे, कलेडोन गावचे सरपंच अरुण बोदावले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तहसीलदार बाईमाने यांनी सामान्य जनतेमध्ये मिसळून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या व त्या निपटारा करण्याचा उपस्थित पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला. यावेळी एकोमा ॲग्रीटॅग 7/12वरील बहुकोटा वर्ग 2 मध्ये 1 मध्ये करणे, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, उत्पन्नाचे दाखले, डोमासाईल, जातीचा दाखला तसेच लक्ष्मीमुक्ती योजना. यावेळी तहसीलदार पुढे म्हणाले की ज्यांना घरकुल मंजूर झाले आहे त्यांना 5 ब्रास मोफत वाळू देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी योग्य अर्ज व कागदपत्रासह मान्य तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा असंही त्यांनी सांगितले. तसेच यावेळी बरकत चिखलगार, प्रीती सेठी माजी सरपंच, दादा चव्हाण सरपंच कानकात्रे, बाई माने सरपंच शिवरवडे व सर्व ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरचे महाराजस्व अभियान शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडलाधिकारी प्रमोद इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळातील सर्व पोलीस पाटील, ग्राम महसूल अधिकारी इत्यादींनी अतिशय मौल्यवान सहकार्य केले. जनकल्याण न्यूजसाठी संपादक प्रतिनिधी श्री जे.के. काळे, कलेडोन, तालुका खटाव. आज कलेडोन या ठिकाणी समाधान शिबिर आयोजित झालं. तुम्हाला कोणत्या दाखल्याचा लाभ झाला? आम्हाला ह्याचा आता आम्ही पेन्शन चालू करायला मुलगा नाही, नवरा नाही, मुलगी माझी एक अपंग आहे. आता मी 5-6 वर्ष झालं मी धरपाडते, पण कुणी विचार केला नाही, कुणी काय ही सांगितलं नाही. आता ही काम झालं. म्हणजे तुम्ही ह्या शिबिराला समाधानी आहात का? हो आहेत की. ओके. या शिबिरातून कोणता दाखला मिळाला? पेन्शनीचा विधवा पेन्शनीचा. किती वर्ष झालं तुम्ही यासाठी प्रयत्न करीत होता? नाही, 2-3 महिने झाले करतो. हां, म्हणजे तुम्हाला समाधान वाटतं या शिबिरातून? वाटतंय. हां, ठीक आहे. कलेडोन मंडळातील विविध भागातून आलेले ग्रामस्थ, पदाधिकारी, याचबरोबर आमचे सहकारी चव्हाण साहेब, आमचे मंडळाधिकारी, सर्व तलाठी, पोलीस पाटील. खरं तर महाराजस्व अभियान समाधान शिबिर जवळजवळ मागच्या 15 दिवसापासून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने हे शिबिर आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने ज्या काही शिबिरामध्ये गोष्टी आपल्याला द्यायच्या ठरवलेल्या आहेत, त्यांचे लाभ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे ठरवलेले आहेत, ह्या सर्व योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या जवळजवळ 15 दिवसापासून आमची सर्व लोक त्यांच्या वेगवेगळ्या परीने प्रयत्न करत आहेत. खरं तर तुम्ही म्हणाल हे शिबिर कशासाठी, किंवा काही ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होतोय की मग हे गावागावात का घेतलं जात नाही, तर तुम्हाला मला सांगायचं, हे जे शिबिर आत्ता आपण आयोजित केलं तर ह्याची संकल्पनाच अशी होती की गावातल्या प्रत्येक खातेदारापर्यंत, गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचायचं आहे. त्यासाठी वेगळ्या वेगळ्या मार्गाने आमची सगळी लोक मागच्या बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होते. खरं तर आपलं कातर, खटाव, मायनी आणि कलेडोन ह्या मंडळांना जरा खूप लवकरचा तारखा भेटला, त्याच्यामुळे जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला हे नियोजन करायला पाहिजे होतं तेवढ्या प्रमाणात आपल्याला तिथं करता आलं नाही. प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायची, शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं साठी हे शिबिर जे आहे ते आयोजित करण्याचा हेतू. खटाव मान उपविभाग देवडी यांच्या प्रमुख श्रीमती उज्ज्वला गाडेकर मॅडम यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार, तसेच खटाव तालुक्याचा तहसीलदार मान्य बाई मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान टप्पा क्रमांक 1 हा आज रोजी कलेडोन म्हणजे 7 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने वारस नोंदी, आपाक, एकूण विमा कमी करणे, राजपत्रांनी नावात बदल, संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे
मंजुरी झाल्याचे आदेश, तसेच संजय गांधी प्रकरणी मंजूर व्हायच्या दृष्टीने 21,000चे तहसीलदारांचे उत्पन्नाचे दाखले, कलम 155 नुसार 7/12ची दुरुस्ती, विद्यार्थ्यांच्या करता डोमिसाईल तसेच लक्ष्मीमुक्ती या योजनांचे मंजुरी फेरफार 7/12 तसेच उत्पन्नाचे दाखले शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, महिला तसेच विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.